बांगलादेशामध्ये आज हिंदू लोकांवर कित्येक दिवसापासून अन्याय अत्याचार होत आहे। पंतप्रधान साहेब, मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, जर तुमचा पदाचा कार्यक्रम झाला असेल, तुमचे फेटे बांधून झाले असतील, तुमचा आरवा मिरवा आणि भात हिरवा जर करून झाला असेल, तर थोडं हिंदूकडे सुद्धा लक्ष द्या की आज त्या बांगलादेशामध्ये हिंदूवर कित्येक दिवसापासून अन्याय अत्याचार होत आहे, पण त्यांना पोलीस प्रोटेक्शन संरक्षण आजपर्यंत का मिळत नाही। पंतप्रधान साहेब, तुम्ही मोठे मोठे भाषणे करता आहात, तुमच्या देशामध्ये, तुमच्या भारतामध्ये हिंदू धर्मावर आज काय अन्याय अत्याचार होत आहे हे तुमच्या डोळ्याला तुम्हाला का दिसत नाही। तुम्ही फक्त मेरा देश म्हणत आहात। या देशाची पूर्ण वाट लागायची वेळ आलेली आहे। तुम्ही कुठल्या गोष्टीची वाट बघत आहात की या भारतातून पूर्व हिंदू आणि हिंदू समाज खत्म करण्याची वाट बघत आहात का? जिहाद भारतामध्ये येण्याची वाट बघत आहेत का? नेमकं कुठल्या गोष्टीमुळे आज या बांगलादेशातल्या लोकांना पोलीस प्रोटेक्शन मिळत नाही, तिथे कायदा कानून होत नाही, आणि त्या ठिकाणी जर कायदा कानून नसेल, त्या ठिकाणी जर हिंदूला पोलीस प्रोटेक्शन मिळत नसेल तर का मिळत नाही? मुख्यमंत्री साहेब, आपल्या या सीमेच्या बॉर्डरवर भरपूर असे नौजवान आहेत जे भारताचे रक्षण करण्यासाठी 24 तास तत्पर आहेत। जर ते लोक आपल्या हिंदूंना जागेवर कापू शकता तर आपली सुद्धा मिलिटरी सैन्य त्यांना जागेवर गोळ्या घालण्याची पावर तेवढी त्यांच्यामध्ये ताकद आहे। फक्त तुम्ही ती गोष्ट अंमलात आणायची आहे। आणि वेळ गेलेली भरपूर, तसं तर वेळ भरपूर गेलेली आहे, भरपूर हिंदूवर अन्याय अत्याचार झाला आहे। मिलिटरीला बोलवा आणि त्या ठिकाणी जी बांगलादेशामध्ये आज हिंदू दिवस रात्र मारला येत आहे, तुमची सैन्य, जी भारताची सैन्य आहे, जे मिलिटरी आहे, त्या ठिकाणी तैनात करा। त्यांच्या हातामध्ये तलवार आहे, पण आपल्या हिंदूच्या सैनिकाच्या हात्या मात्र जागेवर घालण्यासाठी गोळ्या आहेत। पण तुम्ही जाणीवपूर्वक या गोष्टी अंमलात आणत नाहीत का? जिहाद हा भारतात शिरायची वेळ बघत आहेत का? हिंदुत्व तुम्हाला मुख्यमंत्री साहेब भारतातून खत्म करायचा आहे का? तर माझी समस्त जनतेला विनंती आहे की यांच्या विरोधात आवाज आपल्याला उठवायचा आहे, एकत्र यायचं आहे, आंदोलन मोर्चा करायचे आहेत, आणि आपल्या ज्या हिंदूवर अन्याय अत्याचार होत आहे ते आपणच कुठंतरी थांबवायचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।